हॅलो. अरे आलोय मी तुझ्या घरी. तू केला का बंदोबस्त? कुठे आहे तू? अरे तुला सांगितलेलं काम वेळेवर करत जा ना तू. हा, एकदम छान आयटम शोध मला. आज सुट्टी आहे, मला भरपूर मौज करायची आहे. आलं का लक्षात? तुला पगार कसला देतो मी? हे आयटम शोधायचाच देतो ना, का ऑफिसमध्ये काम करायचं देतो? हे काम तुला चांगलं जमतं म्हणून हे काम लावतो मी तुला. चाल लगेच पाठव आयटम मला. आलोय मी रूमवर तुझ्या. हा, लगेच पाठव. हा हा, अरे पैशाचे काय विचार करतो? तुला चांगला आयटम दिला आणि मी तुला जास्ती पैसे देईल ना. हा, एक्स्ट्रा पैसे देईल, पण मस्त खुश झालं पाहिजे असा आयटम पाठव. चालतंय चालतंय, ये मला लवकर. काय काम चोर आहे आज, कुठं गायब झालं काय माहिती. चला, आज मस्त सुट्टी आहे, एन्जॉय करू. काय बायकोकडून आपल्याला जास्ती प्रेम भेटत नाही. बाहेर कसं मनस्वार्थ प्रेम करता येतं, कसंही करता येतं. काय विषय राहतो, फक्त पैसे द्यायचा. एवढे पैसे कमवतो आपण, मग थोडे उडवले तर काय हरकत आहे. त्याला येईल ते आता ॲटम. थोडी झोप काढून घेतो मी तोपर्यंत. या या. तुमचे ते एम्प्लॉयनी हा हा हा, तो अजय त्याने पाठवलं का? कॉल केला होता त्यांनी मला. हो. मला भेटायचं होतं मला आज. अच्छा अच्छा, बरोबर बरोबर. काही कोणी पाहिलं नाही ना इथं? नाही, मी स्टॉल बांधलेला आहे ना, हा हा, छान छान. त्यामुळे कोणी दिसलं नाही तुमच्या बिल्डिंग मध्ये. हा, तुमचे डोळे खूप सुंदर आहे. सुंदर आहे डोळे माझे. अजून माझा फेस बघितलं तर फेस आहे खूप सुंदर आहे. फेस का? म्हणजे चेहरा? चेहरा. हा, मग आता डोळे एवढे सुंदर तर चेहरा किती चेहरा खुलेला खूप आहे. सुंदर आहे. खूप सुंदर आहे. तुमचा- बघायचं आहे, चेहरा बघायचा आहे. थोडा लेट बघू आपण चेहरा. हा, तुम्ही इथंच राहता का? नाही नाही, हे एम्प्लॉयचं घर आहे. तुम्ही काय जॉब करता? मी कंपनी ना माझी. तुमची स्वतःची आहे का? हा, महिन्याला 10 लाख रुपये कमवतो. बापरे, 10 लाख? मग ते 10 लाख काय करता? काय करतो म्हणजे रविवारच्या दिवशी थोडा एन्जॉय करतो. बाकीची सेविंग राहते आणि बाकी 10-5 हजार रुपये बायकोला देतो. फक्त 10-5 हजार? मग तिला काय कशाला लागतं एवढं? पण मग 10-5 हजार घर चालतं का? दखून घेते तिथे तर काय. घराला भाडं काही असतं ना. नाही नाही, आता माझा बंगला आहे ना, हा, तुमचा बंगला आहे. भाड्याचं काय संबंध. बरं आहे. बंगला आहे, तिला सगळं करून दिले, गाड्या गोड्या बंगला. तिला काय पैशाची बी तशी गरज नाही. जीव लावतो वाटतं बायकोला ना. जीव मी लावतो, करून ठेवले सगळं, त्यामुळं टेन्शन नाही. तुम्ही मस्त आहे, मजा मारता इकडं. आता आयुष्य मजा मारण्यासाठीच. रोज अशा किती मुली आणता इथं? हो, रोज आणतो का, एवढं कुठं शक्य नाही, आहे? मग तुम्ही एवढे मोठे साहेब आहे, पैशावाले. हा हा, तुम्ही रोज आणत असतील ना? नाही नाही, रोज नाही, रविवारी. फक्त रविवारी का? फक्त रविवारी. आणि तो आणून देतो मला, अजय. आजी तुमचा आपला आहे. हा त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. हा, आता ते माझ्या बरेच ओळखीचे झाले ते. हो ना. कारण ते आता कंटिन्यू म्हणजे फोन करून मला हो. काम देतं ना शेफ. हो ना. तुमचा स्वभाव बरा आहे, म्हणजे काम आवडलं मला तुमचं. म्हणजे कसं काय? म्हणजे तुम्ही बोलावलं डायरेक्ट, असं कोणी आहे का नाही विचार. हा, नाही, काळजी घ्यायला पाहिजे. काही कसे फक्त कामाशी मतलब ठेवता. नाही तसंच. बरं, आता खूप वेळ झाला, बोलण्यात वेळ घालण्यापेक्षा आपण आता मध्ये जाऊ. हा, जाऊ ना. मस्त बेड सजवलेलं आहे, फुलं सजवला का? हा हा. मस्त पिऊ खाऊ, मग एन्जॉय करू. भारी काम करता तुम्ही. हा हा हा. बरं, जाऊ द्या, कोणत्या गरीबाला पैसे तर भेटतात तुमच्यामुळं. हा, मग कोणाचं पोट भरतच ना, असं थोडी. त्याला सुद्धा देतो मी आजयला. त्याला देता का? हो. म्हणून तो हे काम करतो वाटतं ना. पगारच आहे डायरेक्ट त्याला. पगार आहे का? हा. बघावं लागेल. चला मग आता हे खोला ना, हे खोलू का? मस्त स्क्रोल काढा ना. चला तिकडे गेल्यावर खोलते. नाही, इथंच खोल. इथंच खोलू का? मग काय त्याला काय, आता चेहरा पाहू दे ना, डोळे पाहिले ना. मग थोडा मला थोडा फिलिंग येईल ना. फिलिंग म्हणजे लईच तुम्हाला प्रेम भेटेल ना. हो, अरे बापरे. है ना? हा, प्रेम पाहिजे ना. प्रेमाशिवाय काय जीवनात. कळालं. खोला 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 लवकर. मला प्रेम पाहिजे. हा, प्रेम पाहिजे मला. बायको देते पण थोडं थोडं. डोळे बंद करा ना. का? तुम्हाला माझा फेस पाहिला एकदम आनंद होईल. अच्छा,
मग डोळे बंद करू का? डोळे बंद करा. बरं चालेल. उघडू नका. बरं तुम्ही म्हणाल तेव्हा उघडेल. हा? हा. उघडू काय? नका नका. उघडू काय? आता उघडा. अरे बापरे, पळू नका. आता काय तू कस काय आली इकडे? काय मी कशी काय हा? हे धंदे करून राहिले का तुम्ही माझ्या माग? आजी इकडे बघते मी. आजी असं काम करतो का? आज्याला मी पहिले भेटलो. आज ज्यावेळेस तुम्ही कपडे घालून निघाले ना हा. त्यावेळेस मला तुमच्या डाऊट आला होता. अरे बापरे. म्हणून मी लगेच काम सोडले. पहिले तुमच्या मागं आले. तुम्ही मला भेटलेच नाही. खालपर्यंत भेटले तर तुम्ही भेटलेच नाही. मग मी आजीचा कॉल केला. आजीला कॉल केला. म्हटलं आजी मला 1 मिनटं लगेच येऊन भेट. आजीचे थोडे ना कान भरले. नाहीतर नोकरीवर ना काढून टाकेल. उगीच रस्त्यावर येईल बिचारा. साहेब कुठं गेले काय मला लवकर सांग, नाही तर मी तुला नोकरीवरून काढून टाकेल. उगीच तुझी पोरं बिरं उपाशी पडतील. हा. त्याला ते खरं वाटलं. मग त्याने मला पत्ता दिला. मग मी त्या पत्त्यावर डायरेक्ट एक मुलगी मला भेटली. त्या मुलीला म्हटलं तू इथंच थांब, मी तुला असे फुकट पैसे देते. मी तिला पैसे दिले आणि मग मी हे रूप घेऊन इथं आले. बापरे. म्हणजे तुम्ही मी नसतं ना हे कामं करता का? अगं. हे कामं करता का? आता आहे ना इथून पुढं घरातले भांडे तुम्ही तुम्ही करायचे. तुमचा सगळा बिझनेस मी सांभाळणार आहे. अरे बाप. तुमचे सगळे गाड्यांचे चाव्या मोबाईल वगैरे सगळे माझ्याकडे द्यायचं. तुम्ही हे धंदे करून राहिले का? मी नसताना हे एम्प्लॉय बोलून हे कामं. आज्याला तर मी आता नोकरीवरून काढणारच आहे. तुम्हाला एक सांगते, घरी जर यायचं असेल ना तर नीटनेटकं ते हे तुमचं नाव खूप मोठं आहे म्हणून ही गोष्ट आहे ना बाहेर नको जायला. तुम्ही घरी यायचं आणि साधारण माणूस म्हणून राहायचं. घरातले सगळे कामं करायचे आणि बाकी सगळं मी करणार. तुमचे जे ऑफिसचे काम आहे ना ते मी करणार. तुम्ही फक्त माझ्यासोबत चालायचं. मी जे म्हणाल ते करायचं. ही शिक्षा आहे तुम्हाला. योग्य वाटेल तर या घरी, नाही तर घरात आजीचा घरचा रस्ता. हो, चूक झाली माझी. चूक म्हणजे लाज नाही का तुम्हाला? एवढी चांगली बायको असून बायकोला किती देतात? 5,000 रुपये देतो. खुशी बायको 5,000. लाज नाही सोडलेली. लाज तुमच्यासारखे नवरे ना अशी बायांनी ना सोडून दिले पाहिजे रस्त्यावर. चल चल आता जाऊ आपण आपल्या घरी. तो येऊन जाईल. तुम्ही दिले का पैशाला घराला? हा, नाही ग. मग फुकट नसेल येऊन देतो. तुम्ही दिला असेल त्याला पैसे. हा लोन भरतो ना. भरता ना? चला ना घरी तुमचं लोन काढते. लोनचं चांगलं सर कुठते मी तुम्हाला. आजीबरोबर राहायचं नाही. आजीला आजपासून मग सांगायचं माझं अर्थ यायचं नाही. चला चल. अरे बापरे, बायकोने पकडून घेतलं. आता गेलो कामातून. मिळाली पापाची शिक्षा मला. बापाने बायकोने दिली शिक्षा. आता काही खरं नाही. गेलं जीवन माझं बरबाद झालं.